मन मंदिरा गजर भक्तीचा. जग पुढे गेलेलं आहे. पुढे गेल्या कारणाने शेजारी सुद्धा कळत नाही. आणि त्या काळामध्ये मोठ्या त्या मग अशा बुत्त्या बित्त्या करायच्या. मग काय अजून सांगू का, तिखट पदार्थ, भाकरवडी, ही चितळेंची मिळते, ही निराळी. ही तिची सुधारलेली आवृत्ती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शेव बरं का, त्याच्यामध्ये ते चिंचेचं पाणी. पूर्वीच्या काळी ते असं खोबरं बिबरं लसूण बिसून गरम मसाला हे असं वाटून ते अशी पदर करून मस्तपैकी, ती गोल नाही अशी शंकरपाळीचा आकार, ती भाकरवडी. म्हणजे ती खूप दिवस टिकणारी अशी ती भाकरवडी. किंवा असा तो प्रकार खूप असायचा. धपाटे, थालीपीठ म्हणजे जरा पातळ असतं आणि जे जाड असतं त्याला म्हणतात धपाटा. आता कळलं का नीट? भाकरी पातळ झाली नाही तर जो पाटीत घातला जातो त्याचं नाव धपाटा. असं हे सगळं ती बुत्ती बित्ती काय. जरा आपण जाऊ की मागच्या युगात. आता काय जरा मागच्या काळात गेलं म्हणजे तुम्हाला तरी आठवणी होतील की आपला महाराष्ट्र काय होता, काय घडत होतो, काय नाही. कृष्णचरित्रात हेही ऐका, मोठा आनंद असतो त्याच्यामध्ये सुद्धा. ते खेड्यापाड्यातलं प्रेम सुद्धा संपलं. काय ती आई असं कवटाळून माझ्या बाबाचं, काय ते बोटं बिटं मोडणं. आता मोडून बघा. व्हॉट इज दिस नॉनसेन्स. बघा तुम्ही सध्याच्या कार्टूननं असं केलं. मम्मी व्हॉट इज दिस. ऑल माय फ्रेंड्स हॅड कम टू लिव्ह मी अँड दे आर लाफिंग. व्हॉट इज दिस युअर मदर डुईंग. व्हॉट इज दिस नाही, व्हॉट इज दही. जाताना तुझ्या हातावर ठेवायचं, परत लवकर ये. कठीण आहे काम सगळं. सगळे निरोप देण्याकरता मोठी गंमत घडते. महाराज म्हणाले, सगळं ते ऐकून सद्गती झाल्या. कुणी अंग टाकतंय, कुणी काय करतंय, कुणी त्या रथाला आडव्या उभा राहत आहेत, कुणी त्या घोड्याच्या पायात येत आहेत. तर काय करावं कळे ना. तितक्यात राधा राणी तिथे होती. ती मूर्छित झाली. नित्य निकुंजेश्वरी ब्रजभानुनंदिनी रासेश्वरी राधा राणी भगवती देवी असं तिचं नाव आहे राधेच. नित्य निकुंजेश्वरी ब्रजभानुनंदिनी रासेश्वरी राधा राणी भगवती देवी. ती भगवती माता आहे, भगवती देवी आहे. रासेतली ईश्वरी ती आहे म्हणून तिचं नाव रासेश्वरी. अशी मोठा खाली पडली, मूर्छा आली तिला. कृष्ण भगवान जवळ गेले, तिच्या कानात सांगितलं, राधे अगं एवढे दिवस तुमच्या जवळ काढले, तुम्हाला प्रेम देण्याकरता माझा अवतार जसा आहे तसा दुष्टांचा संहार करण्याकरता सुद्धा माझा अवतार आहे, हे तू विसरू नकोस. हो, दोन गोष्टी भगवंतानी केल्या त्या दिवशी. राधेला जसं इथे जाऊन कानात सांगितलं तसं त्या दिवशी यशोदेला सुद्धा अशी जी रडत बसली होती अंगणामध्ये आणि तिला घेऊन घरात आले, तिच्या पोटीशी झोपले आणि काय केलं माहितीये का, भगवंतानी तिच्या छातीवर डोकं ठेवलं आणि ती रडत जी होती तिला हीच प्रतीती दिली की तुझ्या आती मी आहे आणि बाहेरी मी आहे. आता हरी बाहेर हरी, काय प्रतीती आली मैयाला, आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, आत हरी बाहेर हरी. जवळ घेतल्याबरोबर हृदयामध्ये जाऊन बसला. अरे कृष्णा तू मला सोडून जाणार. अगं मैया नाही ग, कसा तुला सोडून जातो, इतका का कृतघ्न आहे का मी. अगं सगळ्या अवताराचा सार म्हणजे कृष्ण अवतार आणि मी तुझ्या घरामध्ये आलो, बाळलीला केली
अगं मी कसं विसरणार तुला? आता थांब, आता थांब, आता थांब. तुझ्या हृदयात जाऊन बसतो. तुला कधी वाटणार नाही की कृष्ण मला सोडून गेला. हाच साक्षात्कार आणि हाच शेवटचा प्रसाद असतो. ज्या देवाच्या मागे आपण लागतो, ज्याच्याकरता तपश्चर्या करतो, ज्याच्याकरता साधना करतो, ती साधना फलद्रूप झाल्यानंतर एक दिवस हीच प्रतीती अंतःकरणामध्ये राहते की आता तो लांब नाही, तो माझ्या हृदयात आहे. संपला. हृदयात आहे. डोळे उघडल्यानंतर समोर आहे, डोळे मिटल्यानंतर आत आहे. हो, डोळे मिटल्यानंतर आत आहे. जी प्रतीती यशोदा मैयेला दिली, तीच प्रतीती राधेला दिली. आणि रथामध्ये जाऊन बसले. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी घडविले. अरे अक्रूरा, अरे चांडाळा, कुणी घडवलं तुला? हा, आलायस न्यायला? काय वाटतं का तुझ्या जीवाला? त्या अक्रूराला कळे ना की ह्या आपल्याला का शिवे देत आहेत. तुम्ही रस्त्याची भांडणं बघितलीत का? त्या पोराला काही झालं की नाही ते त्यालाही शिवे देते, जे मधी पडतात त्यालाही शिवे देतो ती आई. ते म्हणतात तो आम्ही काय केलं, आम्ही काय केलं, बघायला काय उभं राहिला, काय नाटक बिटक झालंय का? त्या प्रेमाच्या नादात ती बाई त्यांनाही शिवे देत असते. काय तसं आता इथे त्या अक्रूराचा काही संबंध आहे का? कंसानी पाठवलं, हा आला. पण चांडाळा तू आहेस, तुला कुणी घडवलं? कुणी पाठवलं, कुणी घडवलं? अरे कुणी धाडलं तुला, कुणी पाठवलं, कुणी घडवलं? काय म्हणावं तुला? अरे अक्रूरा, तुझी नामायशी न करणी. नाव तुझं अक्रूर आहे, पण तुझ्या इतका दुसरा क्रूर माणूस जगात दुसरा नाही. काय कोटी केली गवळणीने? नाव काय तुझं? अक्रूर. पण तू अक्रूर नाही आहेस, क्रूर आहेस, दुष्ट आहेस. आमचा जीव आमच्यापासून घेऊन निघालायस. तुला काही वाटत नाही का? अरे तुला कसं कळत नाही की कृष्ण सख्याशिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही? अक्रूर म्हणाला, मी काय करू? माझ्या हातात काय? माझ्या हातात काय आहे? बरं का, तो कृष्णाकडे बघतोय. कृष्ण म्हणतोय चालायचं, हे असंच असतं. अक्रूरा, याच्यातलं तुला काय सांगू आता? याच्यातच 11 वर्ष मी काढली. या प्रेमा करता, या लोभा करता, या आवडी करता. कबीरा कबीरा क्या कहे कबीरा, एक एक गोपी के प्राण में बह गए कोटि कबीर. अरे कबीरा, काय म्हणतोस? कबीर कबीर कहत कबीरा सुनवाई साधो. अरे काय विशेष आहे? एक एक गोपीचं प्रेम बघशील तर तुला कळेल की काय प्रेम आहे, काय भक्ती आहे. अशी भक्ती, असं प्रेम. आणि त्या अक्रूराला नावात ठेवलं. कुणी तुझं नाव ठेवलं? जसं आपल्यात म्हणतात ना, नाव सोनूबाई आणि हातात कतलाचा वाळ. नाव सोनूबाई, नाव सोनू. कशाचं नाव सोनू? काय पुष्कळ नाव आहेत. मी काही त्याची चिरफाड करत नाही. तर करायचं म्हटलं तर पुष्कळ आहे. नाव सुरेखा कधी सरळ चालली नाही बाई. बोलताना वाकडी, काम करताना वाकडी, सरळ अशी अशी अशी. नाव सुरेखा. इथे कोणी नाही ना? नाहीतरी येऊन मला लगेच म्हणेल माझं नाव कसं घेतलं. अगं बाई, मला काही माहिती नाही. रागू नकोस. आपलं माझ्याशी तरी निदान सुरेखा हो. कसं आपलं इथून बाहेर पडले गेटच्या की तुझं तू बघून घे. काय नावं माणसं फार चांगली ठेवतात, पण तसं असतं तसं नव्हे. मला गंमत आठवली. जरा टाईम तर झालेलाच आहे. माझा नागपूरच्या जेलमध्ये कार्यक्रम झाले. नावावरून सांगतो, अक्रूर नाव आलं म्हणून सांगतो. तिथला तो जेलर होता, तो माझा माळकरी होता. मला म्हणाला, बाबा महाराज या आणि एक कार्यक्रम करा. मग तो पुण्याला यायला होता इथे. मला म्हणाले, बाबा महाराज आमच्या कैद्यांना तुम्ही प्रवचन करा. म्हटलं करूया. पण म्हणाले जे कैदी 1000 आहेत ते 1000 कैद्यामध्ये
कोण 2 खून केलेले आहेत, कोणी 3 आहेत, कोणी 7 आहेत. हो. आणि तुम्ही प्रवचन त्यांच्यात जाऊन करायचं आहे. आपल्याला काय घाबरायचं कारण आहे? खून माणूस असा करत नसतो. ती एक वेळ असते, ती वेळ गेली की पुन्हा तो शांतच असतो. ही सायकॉलॉजी आहे, ह्युमन नेचर आहे बरं का. ही ह्युमन नेचर आहे. मग आम्ही गेलो, बसलो, आणि काय सांगू तुम्हाला, मी एक 7 खून केलेला असा टनाटना उड्या मारत आला. असं जवळजवळ 1000 पोलीस बाजूने होते आणि ते 1000 मध्ये, आणि आम्ही बसलेले. आमच्या पुढे फक्त ज्ञानेश्वरी होती आमची. आमच्या घरातली माणसंही सगळी बसली. उड्या मारून आला, आणि काय तुम्हाला सांगू, सगळेच घाबरले की. कारण का, त्याची प्रक्रिया निराळी होती. आला, माझे पाय धरून हंबरडा फोडून रडू लागला. आणि बाबा महाराज, मी तुम्हाला टीव्हीवर बघितलंय बाबा महाराज. आणि त्यांनी काव्य करून दिलं. माझ्याकडे ती पत्र आहेत त्यांची. त्यानंतर 15-20 पत्र आली मला. आणि रडला. बरं झालं म्हणे, कसं का होईना इथे तुमचं दर्शन झालं आम्हाला तुरुंगात. आणि मग झालं आमचं प्रवचन सुरू. मला कळेना ना काय सांगू, मी काय सांगू यांना. आणि बघा, एक देवाची कृपा आहे माझ्यावर. जिथे तिथे तसं तसं सुचतं. मी म्हटलं इथे सगळे सज्जन आहेत. कारण इथे जन्माला आलेला कुणी खुणी म्हणून जन्माला आला नाही. जन्माला आला तो सज्जन. पण म्हटलं तुम्हाला परिस्थितीने खुणी केलं. बरोबर आहे ना? अगदी बरोबर, अगदी बरोबर म्हणे महाराज. आणि काही काही वेळेला भावनेच्या आहारी तुम्ही इतके वाहत गेला की त्यावेळेला चुकून तुमच्या हातून तसं घडलं. अगदी बरोबर म्हणे. मग म्हटलं इथे ज्ञानेश्वर किती आहेत? हात वर करा रे. महाराष्ट्रीयन समाज होता आणि सगळे तेच कैदी होते. 4-5 हात वर झाले की ज्ञानेश्वर. अरे म्हटलं इथे तुकाराम कोणी असेलच. हो हो, ते 4-5 हात झाले. मग म्हटलं नामदेव असायलाच पाहिजे. ते हात वर झाले. अशी संताची नावं घेतली. आणि मग म्हटलं अरे बाबा ज्ञानेश्वर, अरे बाबा तुकाराम, ज्या वेळेला पाळण्यातून आईने तुला मांडीवर घेतलं आणि तुझं नाव ज्ञानेश्वर ठेवलं, तेव्हा तिची काय संकल्पना असेल तुझ्याबद्दल? ज्ञानेश्वर नाव ठेवलं तेव्हा तुझ्या आईला काय वाटलं असेल की माझा मुलगा ज्ञानेश्वराच्या मार्गाने वाटचाल करावी. आणि आज त्या आईला जर माहिती असेल की माझा ज्ञानेश्वर तुरुंगात आहे, तर त्या आईला काय वाटत असेल? काय सांगू तुम्हाला, सगळे धाय रडू लागले तिथे. खरंय म्हणे महाराज, खरंय म्हणे, माझ्या आईने माझं नाव तुकाराम ठेवलं, पण आज माझ्या हातून खून घडला. रडू लागले ते. जाऊ द्या म्हटलं, पश्चातापा इतकं दुसरं प्रायश्चित्त मोठं नाही. अनुताप तीर्थी नहाला नहा मजा आता आला. मला सांगा म्हटलं, ज्ञानेश्वरासारखं वागणं आहे? जाऊ द्या, एवढं मोठं नाही, पण त्याच्या मार्गाने वाटचाल करणं एवढं तरी तुमचं नाव सार्थ करा. म्हणून आई वडिलांनी आपली नावं चांगली ठेवलेली असतात. त्या नावाचं इमान राखावं. आपण ज्ञानोबा तुकोबाचं नाव सांगतो. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज व्हायचं नाही, आपल्याला तुकाराम महाराज व्हायचं नाही, पण त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने वाटचाल करणं एवढंच आपल्या हातात आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.